मन शांत करायचं, पण ते थांबतच नाही. कधी विचार केलास का, ज्या परमेश्वराचं वर्णन वेद पुराणात आहे त्यांच्याकडे मन नेलं तर ही चंचलता कायमची संपेल. समर्थ रामदास स्वामी मनाशी संवाद साधताना एक अतिशय महत्वाचा टप्पा येथे उलगडून सांगतात. आधीच्या श्लोकांमध्ये त्यांनी भक्ती, निष्ठा, समर्पण याची जाणीव करून दिली आणि आता ते थेट मनाला सांगतात, तू कुठे भटकतोयस? जिथे अंतिम समाधान आहे तिथेच तू स्थिर हो. ह्या श्लोकापासून पुढे काही श्लोकांमध्ये समर्थ सतत एकच सांगत आहे, मनाने परमेश्वराच्या चरणी स्थिर होणं किती महत्वाचं आहे आणि तिथे स्थिर झाल्यानंतर ह्या मनाला खरोखरी विश्रांती मिळणार आहे. हाही अर्थ ह्या पुढच्या श्लोकांमधनं आपल्याला समजतो. श्लोक क्रमांक 39. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, जयाचे नियोगे समाधान बाणे, तया लागी हे सर्व चांचल्य दीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ ह्या श्लोकात राघव हा शब्द केवळ ऐतिहासिक श्रीरामासाठी वापरत नाही, तर त्यामागे असलेल्या परब्रह्म तत्वाकडे त्यांचा निर्देश आहे. ते सांगतात, वेद, शास्त्र, पुराणे ही सर्व ग्रंथे ज्याचे वर्णन करत आहेत तो एकच एक परमसत्य म्हणजेच परब्रह्म आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, 6 शास्त्रे आणि 18 पुराणे ही जणू एका सत्याच भोवती फिरत आहेत. यातून समर्थांचा दृष्टिकोन किती व्यापक आहे हे दिसून येते. ते केवळ एका रूपापुरते मर्यादित नाही, तर त्या रूपामागील निराकार सर्वव्यापी परमेश्वराचे रूप आपल्याला ते दाखवत आहेत. वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात श्रीरामाने वेदांचे अध्ययन केले. याचा अर्थ वेद हे रामानंतरचे नाही, उलट वेद हे त्यांचे वर्णन करतात. तोच राम म्हणजे परब्रह्म आहे. जेव्हा साधक ह्या परब्रह्माशी आपला संबंध जोडतो तेव्हा त्याच्या अंतःकरणात समाधान निर्माण होऊ लागते. इथे समाधान म्हणजे बाह्य सुख नाही, तर एक अंतर्गत शांतता आहे जी परिस्थितीवर अवलंबून नसते. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की स्थिर बुद्धी असलेला मनुष्य सुख दुःखाला विचलित होत नाही. म्हणजे सुख आले किंवा दुःख आले तरी त्याची बुद्धी ही स्थिर राहते, कारण त्याने अंतर्मनात स्थैर्य प्राप्त केलेले असते. पण ही अवस्था सहजासहजी येत नाही, कारण मनाचे मूळ स्वरूपच असे आहे की ते चंचल आहे. रजोगुणामुळे ते सतत विषयांकडे धावत असते. कधी इच्छा, कधी चिंता, कधी भीती अशा अनेक लाटा मनामध्ये उठत असतात. समर्थ याच चंचलतेकडे बोट ठेवून सांगतात, हे सर्व चंचलपण त्या परमेश्वराकडे वळव. याचा अर्थ काय? मनाला थांबवायचं नाही, तर त्याला योग्य दिशा द्यायची आहे. जर एखाद्या मुलाला खेळायला आवडतं पण त्याला योग्य खेळ दिला तर तो त्यात रमतो, तसंच मनाचं आहे. जर भगवंत हा मनाचा आवडीचा विषय झाला तर तो आपोआपच त्याच्यावर स्थिर होतो. इथे अर्जुनाचं उदाहरण अतिशय समर्पक आहे. जेव्हा द्रोणाचार्यांनी पक्षाच्या डोळ्याचं लक्ष ठेवायला सांगितलं तेव्हा अर्जुनाला फक्त डोळाच दिसत होता, बाकी काहीच नाही. हीच एकाग्रता आहे. त्याचप्रमाणे जर आपलं ध्येय स्पष्टपणे भगवत प्राप्ती असेल तर मन हळूहळू त्या दिशेने स्थिर होऊ लागतं. आपण बहुतेक वेळा एकाग्र असतो, पण चुकीच्या गोष्टींवर. मोठे उद्योगपती, क्रीडापटू, कलाकार हे सगळेच जण एकाग्रतेकडे लक्ष देऊन असतात, पण त्यांची एकाग्रता ही त्यांच्या कामामध्ये किंवा त्यांना मिळणाऱ्या यशासाठी असते, समाधानासाठी नाही. समर्थ मात्र सांगतात, एकाग्रता ही समाधानासाठी असावी, आत्मिक शांततेसाठी असावी.
ह्याच संदर्भात महावीरांनी ध्यानाचे 2 प्रकार सांगितलेले आहे. एक आस्तिक ध्यान आणि दुसरे नास्तिक ध्यान. नास्तिक ध्यान म्हणजे केवळ बाह्य गोष्टींसाठीची एकाग्रता आणि आस्तिक ध्यान म्हणजे आत्म्याच्या शोधासाठीची एकाग्रता. जेव्हा साधक आपल्या मनातील चंचलता कमी करतो तेव्हा त्याच्या अंतःकरणात एक नवा अनुभव येऊ लागतो, जिथे विचार शांत होतात आणि त्या शांततेत परब्रह्माचे प्रतिबिंब दिसू लागते. त्याच वेळेला मन शांत होते. समर्थ दासबोधात म्हणतात, झाले साधनेचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चल, अंतरी बिंबले. म्हणजेच जेव्हा साधना परिपक्व होते तेव्हा मनातच त्या निश्चल ब्रह्माचा अनुभव येतो. म्हणूनच समर्थ शेवटी सांगतात, मनास सज्जना राघवी वस्ती कीजे. हे मना, तू त्या राघवात म्हणजेच परमेश्वर चरणी आपली वस्ती कर. राघव किंवा परमेश्वर म्हणजेच ते परब्रह्म जे तुझ्यातही आहे आणि जे माझ्यातही आहे, जे भगवत स्वरूप आपल्या मनामध्ये स्थित आहे. कारण बाहेर भटकणाऱ्यात काहीच मिळणार नाही. खरी विश्रांती, खरं समाधान, खरं स्थैर्य हे सगळं त्या परमेश्वराच्या सानिध्यातच आहे. परमेश्वर सानिध्य म्हणजे काय? मनामध्ये अखंड त्याच्या साधना किंवा त्याची वासना म्हणजेच भगवत भक्ती किंवा भगवत प्राप्तीची वासना मनामध्ये असणं हे होय. आणि एकदा का मन तिथे स्थिर झालं तर चंचलता संपते आणि आयुष्याला खरा अर्थ मिळतो. जय जय रघुवीर समर्थ. ह्या श्लोकाचा अर्थ मला जसा समजला त्याप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. येथे जर काही त्रुटी असेल तर क्षमस्व. ह्या श्लोकाप्रमाणेच इतरही श्लोकांचे अर्थ जर आपल्याला ऐकायचे असतील तर कृपया माझे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.